शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आपल्यासोबत आहे. आपण त्याची बातचीत करणार आहोत. साताऱ्यामध्ये काय घडतंय बिघडतंय, कारण आज वरच्या सभागृहात खालच्या सभागृहामध्ये दोन्हीकडे आपण पाहिलं की या ठिकाणी साताऱ्याचा मुद्दा गाजतोय. स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खडाजंगीसुद्धा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाली. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होईल असं आश्वासन देत आहेत मुख्यमंत्री. तुमची भूमिका काय? तुम्ही केंद्रस्थानी आहात या सगळ्या प्रकरणामध्ये असं बोललं जातं. खरं तर मी केंद्रस्थानी वगैरे काही नाही. मी फक्त माझ्या 2 सदस्यांपुरता मर्यादित आहे. मी पुन्हा सांगतो, मी जे भूमिका घेतलेली आहे, ज्या वेळेला प्रीपोल अलायन्स करायचा ठरला होता त्यावेळी जी बैठक झाली होती ही फार महत्त्वाची बैठक होती. स्वतः शंभूराज देसाई साहेबांनी मला फोन केला, बैठकीला ये. मी गेलो. नितीन काका पाटील आले होते, अतुल बाबा आले होते, सगळे एकत्र बसलो होतो. त्यावेळेला असं ठरलं की जिल्हा पातळीवरती महायुती म्हणून आपण तिघं एकत्र लढायचं का. माझी आग्रही भूमिका होती की आपण तिघं एकत्र जाऊ, जो मेन आमदार असेल त्याचे 60% सीट आणि राहिलेल्या जे ॲन्सिलरी पक्ष आहेत त्यांच्या 20-20% करू. पण शंभूराज देसाई स्वतः म्हणले की माझ्या विरोधात भाजप आहे, मी काय त्यांना स्वीकारणार नाही. मी म्हणलं साहेब माझ्या विरुद्ध इथं राष्ट्रवादी शरद पवार गट आहे. ते म्हणले तुम्ही मग अजित पवार गटाशी बसा. अजित पवार गटाशी त्यांच्या समोर बसलो. त्यांचे आमचं जुळलं नाही. ज्या आमच्या निवडून आलेल्या सीट आहेत त्याच त्यांनी मागितल्या, तरीसुद्धा मी काही बोललो नाही. मग म्हटलं साहेब आता त्यांचं आमचं जुळत नाही. मग म्हटलं तुम्हाला करायचं ते करा. मग मी भाजपशी बोललो. अतुल बाबा भोसले तर भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी बोललो. युती आमची फायनल झाली. पालकमंत्र्यांना माहिती आहे युती कशी झाली ते. सातारा तालुक्यात राजांनी लढायचं, मी कोरेगाव तालुक्यात शिवसेनेत लढायचं आणि खटाव तालुक्यात जयाभाऊबरोबर आम्ही तिथं लढायचं. हे आमचं ठरलं. ठरल्यानंतर आता प्रीपोल अलायन्स जर आमचा शिवसेनेबरोबर भाजपचा झाला आहे, शिवसेनेचा भाजपबरोबर झाला आहे, तर पोस्ट पोलला आम्ही शिवसेनेचा जर त्या ठिकाणी जर अध्यक्ष होत होता तर आम्ही बरोबर राहणार. पण जर शरद पवार गटाचा जर होत असेल, जो महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत त्यांचा जर होत असेल तर ते आम्हाला कसं परवडणार तुम्ही मला सांगा. मला स्वतःला पुन्हा इलेक्शन त्यांच्या विरुद्ध लढवायचे आहे. सगळ्या संदर्भात तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोललात, पालकमंत्र्यांशी बोललात. शंभूराज जबाबदारीनं सांगतो, साहेबांनी मला बोलवलं होतं. याच्या आधी माझी भूमिका मी साहेबांना स्पष्ट केली होती. साहेब हे जे तुम्हाला सगळे सांगतायत हे सगळं चुकीचं सांगतायत. साहेब अशी परिस्थिती नाही. तिथल्या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये तीव्र भावना आहे. काही झालं तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना बरोबर घ्यायचं नाही. आपण जी युती करायची आहे ती युती 100% ह्याच्यातच करायची. मी साहेबांना सांगितलं. आणि आता सदस्य कुठले फुटलेत? अजित पवार गटाचे 5 सदस्य फुटलेत. त्यामुळे ह्यांना फ्रस्ट्रेशन आलं. आमचे सदस्य फुटलेले नाही. आमचे सदस्यांची जी भूमिका आहे, आम्ही अलायन्समध्येच आहे BJPच्या. पण जे मॅन्डेट मिळालं होतं जिल्हा परिषदेमध्ये त्यानुसार बरीच चर्चा होती सातारा संदर्भातली की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून त्या ठिकाणी सत्ता स्थापन करेल. कसं तुम्ही मला सांगा. अरे शिवसेनेचे माझे 2 आणि भाजपचे 30 सदस्य तर होते ना महायुतीचे. तिथं झालेले शिवसेना भाजप अलायन्सचे 30 सदस्य ऑलरेडी आले होते निवडून. अपहरणाचं मग प्रकरण काय? कारण त्या ठिकाणी मग शंभूराजे पण होते, पोलिसांची धक्काबुक्की झाली, त्यांना धक्काबुक्की झाली. पहिल्यांदा ते म्हणतात की असं पहिल्यांदा घडलं आहे महाराष्ट्रामध्ये की पालकमंत्र्यांना पोलिसांकडून मारहाण झालेली आहे. आणि त्यामुळे तुषार जोशी या SPंचं सुद्धा निलंबनाचे आदेश नीलमताई गोरे यांनी दिले आहेत. उपसभापती आहेत त्यांनी आत्ताच हे आदेश दिलेले आहेत. तुमची या आदेशावरती प्रतिक्रिया काय? तुम्हाला पटतं हे सगळं? खरं तर पोलिसांना विनाकारण याच्यामध्ये घसटवणं चुकीचं आहे. अजूनही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. जे अपहरणाचा जो गुन्हा दाखल झाला आहे तो कुणी केला आहे? गुन्हा कुणी दाखल केला आहे? अजितदादा गटाचे जे नेते आहेत, मकरंदाबा पाटील जे मंत्री आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हा कुठल्याही शिवसेना किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला नाही. त्यांच्या खास कार्यकर्त्यांनी केला आहे. आणि कुणी केला आहे? जो सदस्य आहे त्याच्या मुलानं केला आहे. त्याच्या घरी आमच्यातलं कोण गेलेलं नाही. तू असं कर तसं कर म्हणायला. आता जयकुमार गोरे म्हणतात की पोलिसांचं हॅरेसमेंट सुरू आहे. झाली. मी तेच सांगतो तुम्हाला. ज्या 2 सदस्यांनी घरात जाऊन त्यांना मारहाण करून नेलं त्या सदस्याला अजितदादा गटाच्या, कारण त्याची पण इच्छा होती काही झालं तर महायुतीतच राहायचे. तुमच्या भूमिकेमुळे मग अडचणीचं ठरतं सगळं पालकमंत्र्यांसाठी साताऱ्यामध्ये. तुम्ही पण शिवसेनेचे, ते पण शिवसेनेचे, त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांना सांभाळता येत नाही तर त्यांनी आमच्यावर बोलू नये असं शिवेंद्रराजे भोसले म्हणतात. थेट शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला त्यांनी. नाही, शिवसेनेचे सदस्य हे प्रीपोल अलायन्समुळेच तिथं आहेत, लक्षात घ्या.
त्याला कुणी अपहरण बिपहरण काही केलेलं नाही. ते सरळ कुणी हाताला न धरता शांतपणे आलेत आणि बसले सभागृहात. लक्षात घ्या. त्यामध्ये मग शंभूराजे देसाई विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले असा सामना रंगतोय का असं तुम्हाला वाटतं? जयकुमार गोरे, शंभूराजे देसाई. नाहीये तो एक लक्षात घ्या, इथं फक्त एकच आहे, सदस्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत की महाविकास आघाडी बरोबर जायचं का, याच्यावरून सगळा दंगा झालेला आहे. हा काँग्रेस बरोबर जायचं का, शरद पवार गटाचे जे तुमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे त्यांच्याबरोबर जायचं का, ह्याच्यावर नाराजीतनं हे लोक चिडलेले होते. त्याच्यावर पण आरोप होतात की तुम्ही भाजपवासी झालेले आहात आणि भाजप जसं बोलतंय तेच ऐकतायत, पक्षाशी संलग्न नाहीये तुमची भूमिका. असं ते म्हणतात. जर तसं असतं तर एवढं मी केलं नसतं साहेबांसाठी आणि सगळ्यांसाठी. अरे मी तुम्हाला सांगतो, मी सत्य बोलतोय. प्री पोल अलायन्स जो आहे त्याच्यावरतीच आम्ही पुढं गेलेलो आहे. आम्ही बाकी निवडणूक पूर्व युती जी आहे ती फक्त नंतर आम्ही, आणि 2 सदस्य माझे, पालकमंत्र्यांनी एवढा कशाला दंगा केला पाहिजे. अजितदादाचे 5 फुटले त्याचं बघा ना. आणि मी साहेबांना सांगितलं होतं हे असं होणार आहे, कारण त्यांना पटलेलं नाही ते शरद पवार गटाबरोबर जाणं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे महेश शिंदे यांनी. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.